श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती आदिशक्तीच्या या तिन्ही स्वरूपांना माझा प्रणाम। देवी, आपल्या पुन्हा येण्याने सारांना खरोखरीच आनंद झाला आहे। होय देवी, या सृष्टीची सारी समृद्धी, सारे सौभाग्य, सुख, ऐश्वर्य हे सारे काही केवळ आपल्या कृपाशीर्वादामुळेच आहे। देवेंद्र, ह्यानंतर असं घडणार नाही ह्याकडे तुमचं लक्ष असायला हवं। होय देवी, या सृष्टीवर पुन्हा असे संकट येणार नाही यासाठी मी दक्ष असेन। श्री महालक्ष्मी देवी, तुम्ही गेल्याने साऱ्या सृष्टीचे खरोखरी सामर्थ्य नाहीसे झाले। श्रीहीन होणे म्हणजे काय ह्याचा अर्थ आणि त्याचे महत्व सर्वांच्याच लक्षात आले आहे। हे श्री महादेव, आपण या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहात, देवांचेही देव आहात। समुद्रात असताना मी ह्या समुद्र मंथनाकडे पाहत होते। ह्या समुद्र मंथनामुळे निरनिराळी अमूल्य अशी रत्ने ह्या सृष्टीला मिळाली आहेत, परंतु पण काय देवी, तुम्ही अशा अचानक का थांबलात? हे समुद्र मंथन सोपं नाही। ह्या समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं विष जर श्री महादेवांनी प्राशन केलं नसतं तर या सृष्टीचा विनाश अटळ होता। ज्यासाठी हे समुद्र मंथन घडत आहे तो हेतू आता पूर्ण होताना दिसत आहे। तुमचे ह्या सृष्टीत पुन्हा आगमन झाले आहे। देवी, आपण कुणाची प्रतीक्षा तर करत नाही आहात ना? नाही, परंतु माझ्या येण्यामुळे या समुद्र मंथनात खंड तर पडला नाही ना? नाही देवी, या समुद्र मंथनातून बाहेर पडणाऱ्या रत्नांची योग्य विभागणी झाल्यावर मगच समुद्र मंथनाला पुन्हा प्रारंभ होतो। श्री महालक्ष्मी देवी देखील या समुद्र मंथनातूनच बाहेर आल्या आहेत। होय स्वामी, आणि ह्या रत्नाची तुलना कोणाशीही होणे नाही हे आता साऱ्यांनाच कळून चुकले आहे। होय देवी, या समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या इतर रत्नांप्रमाणे आपली विभागणी देव किंवा दैत्यांमध्ये कशी होणार? आपण तर साक्षात आदिशक्ती स्वरूप आहात, आपण सर्वत्र आहात। अर्थात कुणा एकावर आपण थोडीच प्रसन्न होणार। इंद्रदेव, तुम्ही अगदी योग्यच बोलत आहात, पण आता श्री महालक्ष्मी देवीच ठरवतील की त्या कोणासह जातील। क्षमा असावी देवा, पण हे कसे शक्य आहे? का नाही? कोणते रत्न कोणाकडे जाणार हे त्रिमूर्ती ठरवणार आहेत। पण माते, मला इच्छित अशालाच मी वरेन। माधवा, महालक्ष्मी देवींचे चित्त अजूनही दुसरीकडे आहे हे स्पष्ट दिसत आहे। होय देवी, मी ह्या क्षीरसागरात एकरूप झाले होते। मला प्राप्त करण्यासाठी देवांनी आणि दैत्यांनी समुद्र मंथन केलं, परंतु हे घडलं ते श्री विष्णूंमुळे, आणि अजूनही मला त्यांचं दर्शन झालेलं नाही। मग तुम्ही त्यांना तसं सांगितलं तर ते दर्शन देणार नाहीत असं होणार नाही। पण देवी, तुम्ही इच्छिताला वरणार आहात हे त्यांच्यापर्यंत पोहोचले असेलच, आणि जर असे झाले असेल
तर ते नक्कीच प्रकट होतील. कोणास ठाऊक? महादेव, श्री विष्णूंनी महालक्ष्मी देवींना दर्शन दिलं नाही म्हणून त्या रागावणं स्वाभाविक आहे. श्री विष्णू यांना ठाऊक आहे की श्री महालक्ष्मी देवी यांच्या मनात नेमके काय आहे. श्री महालक्ष्मी देवी ह्या चंचल आहेत. त्यांच्या मनात जिथे येईल तिथे त्या जातात. तेव्हा त्यांच्या मनात सूर असुर हा भेदाभेद नाही. हो, देवांनाही त्या हव्या आहेत आणि दैत्यांनाही. ब्रह्मदेव, देव असो अथवा दैत्य, दोघांनाही त्यांना सांभाळून ठेवता येणार नाही. ते केवळ श्री विष्णूंनाच शक्य आहे. ब्रह्मदेव, श्री विष्णू श्री महालक्ष्मी देवींकडे नाही जाणार, तर श्री महालक्ष्मी देवी श्री विष्णूंकडे जातील. आणि म्हणूनच श्री विष्णू हे श्री वत्स आहेत. श्री महालक्ष्मी देवी यांचा निवास. जिथे श्री विष्णू तिथे श्री महालक्ष्मी देवी, आणि जिथे श्री महालक्ष्मी देवी तिथेच श्री विष्णू. पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्म संभवे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यम लाभाम्यहम धनम मे लभतां देवी सर्व कामांश्च देहि मे. त्या क्षणी श्री महालक्ष्मी देवींना सर्वजण प्रसन्न करण्यासाठी तत्पर होते. त्यांची कृपादृष्टी असावी म्हणून देवेंद्रांनी त्यांच्यासाठी विशेष आसनाची व्यवस्था केली. नारायण नारायण. तर भक्तजन हो, नीट लक्ष देऊ नये का? त्यावेळी सर्व श्रेष्ठ नद्यांनी अभिषेकासाठी सोन्याच्या घड्यातून पवित्र पाणी आणले. पृथ्वीने अभिषेकासाठी सर्व औषधी दिल्या. गायीने पवित्र असे पंचगव्य दिले आणि वसंत ऋतूने चैत्र वैशाखात मिळणारी सर्व फुले फळे आणून दिली. ऋषींनी विधीपूर्वक माता श्री महालक्ष्मींचा अभिषेक केला. गंधर्व मंगल असे गायन करू लागले. नर्तकी अप्सरा नर्तन करू लागल्या. सर्वत्र मृदुंग, डमरू, ढोल, रणशिंग, शंख, वेणू, वीणा वाजू लागल्या. मुनिवर, हे वर्णन ऐकून मला त्यांचे दर्शन कधी होते आहे असे झाले आहे. स्वाभाविक आहे देवी. तुम्ही त्यांचे वर्णन करत असताना मला असे वाटते आहे की मी हे सारे कित्येकदा बघितले आहे. मी त्यांच्याशी बोलले आहे. होय देवी, सत्य आहे. मला त्यांच्याविषयी अजून सांगा मुनिवर. मला असं वाटतं आहे की त्यावेळी मी तिथेच होते. श्री महालक्ष्मी देवींचा कृपाशीर्वाद मिळावा म्हणून प्रत्येक जण काही ना काही अर्पण करत होते. मेघ देह धारण करून डमरू, ढोल, नगारे, रणशिंग, शंख, वेणू, वीणा वाजवू लागले. तेव्हा हातात कमळ धारण केलेल्या श्री महालक्ष्मी देवींना दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले. त्यावेळी ब्राह्मणांनी वेदमंत्र म्हटले. त्यांना समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली. वरुणाने वैजयंती माला अर्पण केली. मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजाराव करीत होते. प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने दिले. श्री सरस्वती देवींनी मोत्यांचा हार दिला. ब्रह्मदेवानी कमळ आणि नागांनी 2 कुंडले दिली. मुनिवर, तुम्ही त्यांचे करत असलेले वर्णन हे अभूतपूर्व आहे. नारायण नारायण. इतकेच नव्हे देवी, तर त्यावेळी श्री महालक्ष्मी देवींनी आपल्याशीच विवाह करावा असेही सर्वांना वाटत होते.
परंतु श्री महादेवांनी त्यांनाच त्यांचा निर्णय घेण्यास सांगितल्याने सगळा प्रश्नच मिटला. आणि त्यांनी त्यावेळी श्री विष्णूंचीच निवड केली असणार. नारायण नारायण. देवी, तुम्हाला वाटते तसे हे सरळ नव्हते बरे? म्हणजे म्हणजे देवी, त्या ठिकाणी असलेल्या कोणाच्या गळ्यात वरमाला घालायची याचा विचार श्री महालक्ष्मी देवी करतच होत्या. देवी, त्यावेळी तुम्ही असं काही कराल याची मला कल्पना नव्हती. मला देखील बघायचं होतं की ह्या सृष्टीचं पालकत्व घेण्याचं दायित्व अजून कोणात आहे. नारायण नारायण. मी इच्छिताला वरेन असं मी म्हणाले, तरीही तुम्ही मला दर्शन दिलं नाही. देवी, तुमच्या इच्छेपुढे मी काय करणार? तुम्हाला देखील ठाऊक आहे, मी जरी असं म्हणाले असले तरी मला इतर कोणामध्येही तुमचे भाव दिसणार नाहीत. मी केवळ तुम्हालाच वरणार आहे. तुमच्या इच्छेबाहेर मी नाही देवी. अखेर तो क्षण आलाच. तुम्ही मला दर्शन दिले नाही तरीही मी तुमच्याशिवाय इतर कोणाशीही विवाह करू शकत नाही. माधवा, या क्षणी आपला श्री महालक्ष्मी देवींबरोबर पुनर्विवाह झाला आहे, पण तरीही हा विवाह देव, दैत्य, चेतना शक्ती ह्यांच्या साक्षीने होणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधव प्रियां विष्णो प्रिय सखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम्. य एवं वेद ओम महादेव्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्.
ओम शांती शांती शांती. नारायण नारायण. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीतून लुप्त झाल्या आणि त्यांना या सृष्टीत पुन्हा आणण्यासाठी देव आणि दैत्य यांना समुद्र मंथन करावे लागले. समुद्रातून एक एक रत्न बाहेर येत होती आणि आता सर्वांनाच ही प्रतीक्षा होती की आता या समुद्रातून श्री महालक्ष्मी देवी कधी बाहेर येणार. आणि तो क्षण आला ज्यावेळी श्री महालक्ष्मी देवी या सृष्टीत पुन्हा अवतरल्या. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ही आदिशक्तीचीच रूप. त्यांच्याशिवाय या सृष्टीला जननी कोण? या मातांमुळेच सृष्टीची जडणघडण जोपासली गेली. नारायण नारायण. आणि श्री लक्ष्मी देवी समुद्रातून बाहेर आल्या आणि त्यांचे सौंदर्य हे सर्वांनाच भुरळ पाडणारे होते. सारी सृष्टी ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण आता जवळ आला होता. माझ्या आराध्यांचा आणि श्री लक्ष्मी मातेचा विवाह संपन्न होणार होता. देवी, सूर्यास्त झाला. आज आख्यान इथेच थांबवावे लागणार. खरं तर मला त्यांच्या विवाहाची ओढ लागली होती, कारण तो विवाह होता क्षणीच मला त्यांचे दर्शन झाले असते. परंतु देवी, नियम ते नियम. आपल्याला त्यांचं पालन करणं अनिवार्य आहे. देवी, सूर्यास्त झाला. आज आख्यान इथेच थांबवावे लागणार. हो, मी ते जाणते मुनिवर. सदानंद 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 सदानंद.